राज ठाकरेंचं शिवतीर्थ निवासस्थानापासून शिंदे फडणवीस रवाना झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊया, आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर आपल्यासोबत आहेत। वैदे, आपण बघतो की आता शिवतीर्थावर काही वेळापूर्वी शिंदे फडणवीस राज ठाकरे यांची मुंबईतल्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली, एक बैठक झाली, मात्र अजित पवार त्या बैठकीला उपस्थित नव्हते। काय सांगशील? एक महत्त्वपूर्ण जी आहे ती शिवतीर्थ येथील बैठकीला अजित पवार अनुपस्थित होते। खरं बघायला गेलं तर 2 दिवसापूर्वी जो नरेंद्र मोदी यांचा रोड शो बघायला मिळाला होता मुंबईच्या घाटकोपर येथे, तेथे देखील त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, मात्र अजित पवार दिसून आले नव्हते। त्यामुळे अजित पवार नेमके गेले कुठे असा सवाल जो आहे तो सध्या एकूणच चर्चेला बघायला मिळतो आहे। कारण रोड शोला अजित पवार नव्हते, आजच्या महत्वाच्या शिवतीर्थाच्या बैठकीला अजित पवार नव्हते। नेमकं अजित पवार यांच्या मनात चाललंय काय असा सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय। एकीकडे जर बघितलं तर रोड शोच्या वेळेस अजित पवार उपस्थित नव्हते कारण त्यांची तब्येत बिघडली होती असं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर काल अजित पवार कुठे होते या संदर्भात जे आहे ते देखील सवाल उपस्थित करण्यात आले होते। आणि आज शिवतीर्थावर जिथे राज ठाकरे यांच्या घरी जे आहे ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना अजित पवार उपस्थित का नव्हते असा देखील सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर राज ठाकरे यांनी गेल्या काही सभांमध्ये जे आहे ते अजित पवार यांचा समाचार घेतला असल्याचं बघायला मिळालं होतं आणि म्हणूनच अजित पवार नाराज असल्याचं वक्तव्य जे आहे ते सध्या पडद्यामागून केलं जात आहे आणि म्हणून अजित पवार जे आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी गेले नाहीत असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे एकूण नाराजी नाट्य जे आहे ते काही प्रमाणात महायुतीमध्ये दिसून येत आहे आणि याच निमित्तानं आज सगळे खरं तर एका मंचावर सगळे महत्वाचे नेते जे आहेत ते दिसून येतात। त्यामुळे अजित पवारही त्या ठिकाणी असतील, राज ठाकरे देखील असतील, त्यामुळे आमने सामने तर हे दोन्ही नेते बसणारच आहेत। मात्र एकमेकांशी ते बोलणार का किंवा त्यांची काय चर्चा होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। कारण सलग 2 महत्वाच्या बैठकांमध्ये अजित पवार अनुपस्थित आहे। एकीकडे 5व्या टप्प्याची महत्वाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये खरं तर अजित पवारही तितक्याच वेगाने जे आहे ते प्रचारामध्ये सामील होणं महत्वाचं आहे। मात्र अजित पवार दिसून न येत असल्यामुळे एक चर्चांना वेगळं उधाण आलेलं बघायला मिळतं आहे। कालच देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं की सिंचन घोटाळा प्रकरणामध्ये फाईल अजूनही बंद झाली नाहीये, त्या प्रकरणामुळे कुठे अजित पवार नाराज आहेत का असाही सवाल सध्या दबक्या आवाजात विचारला जातो। निश्चितच, आणि आपण वैदेही बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाशिक जिल्ह्यात सभा झाली पिंपळगावला, तिथे अजित पवार नव्हते आणि बारामती शिरूरमध्ये मतदारसंघ सोडला तर इतरत्र त्यांची प्रचाराकडे पाठ होती, रोड शोला देखील उपस्थित होते। मात्र ही जी शेवटची सभा होती महायुतीची पंतप्रधानांची, या सभेला मात्र ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर महायुतीचे सगळेच नेते, दिग्गज नेते, सगळे मित्रपक्षांचे नेते, भाजपचे नेते या सभेसाठी आवर्जून शिवाजी पार्कात उपस्थित आहेत। मात्र शिवाजी पार्क ते राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ यामध्ये फारसं काही अंतर नाही। एकनाथ शिंदे जात आहेत, फडणवीस जात आहेत, मग अजित पवार का तिथपर्यंत गेले नाहीत, का बैठकीला हजर राहिले नाहीत? अजित पवार नाराज आहेत ही तर चर्चा आहेच, मात्र या बैठकीला उपस्थित राहिले नसल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलेलं आहे। काय सांगशील? नक्कीच, जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट जो आहे याच्यातील अनेक नेते जे आहेत ते सध्या गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळी विधानं करताना दिसून येत आहेत। एकीकडे जे आहे ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जो आहे तो काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी दिला होता। त्यानंतर अनिल देशमुख जे आहेत त्यांनी देखील असा आढावा घेतला होता की ज्या ठिकाणी शरद पवार थांबले आहेत त्याच हॉटेलमध्ये येऊन प्रफुल्ल पटेलांनी त्यांची भेट घेतली असं देखील अनिल देशमुखांच्या वतीने सांगण्यात आलं। आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन प्रकरणावर ते केलं ते बघताना कुठेतरी महायुतीमध्ये अजित पवार नाराज असल्याची चर्चा देखील रंगू लागलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून देशाचे प्रधानमंत्री जेव्हा महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा निश्चितच या राज्यामध्ये ज्यांचं खरं तर सत्ता आहे त्या सगळ्या नेत्यांनी इथं उपस्थित होणं गरजेचं आहे। त्यातच अजित पवार हे जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत, 9 मंत्रीपद त्यांच्याकडे आहेत आणि अशा मध्ये देखील अजित पवार उपस्थित असताना दिसून येत आहेत। अजित पवार यांची खरंच तब्येत बिघडली आहे का या संदर्भात जो आहे तो सवाल खडा होतोच आहे। मात्र जसं अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं की खरंच अजित पवार यांची तब्येत जी आहे ती बिघडली आहे, तर यात नेमकं काय तथ्य आहे? नानाजी नाट्य जे आहे ते दिसून येत आहे की खरंच अजित पवार यांची तब्येत बरी नाहीये असे देखील सवाल जे आहेत ते या निमित्ताने दिसून येत आहेत। दुसरीकडे जर आपण बघितलं आहे ते माझ्या या बघू शकता हे आहे आणि निश्चितच वैदेही, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय आता अजित पवार म्हणजे या शिवाजी पार्कमधील सभेमध्ये आता कोणाकोणाला बोलण्याची संधी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। अजित पवारांची जर भाषण करण्याची संधी मिळाली तर त्यांच्या भाषणात कुठले मुद्दे असणार आहेत ते देखील महत्त्वाचं आहे। प्रचार करतायत, आपली भूमिका पोचवण्याचा प्रयत्न करतायत, याची प्रचिती 4 जूनला नक्कीच महाराष्ट्रामध्ये येईल
आणि जे आपल्यावर टीका करतायत, जे आपल्याला बदनाम करतायत, त्यांचा पराभव निश्चित आहे. हे 4 जूनला देखील निश्चित होईल. आज मुंबईमध्ये प्रचाराला फिरत असताना अनेक मतदारसंघामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आज रवींद्र वायकर साहेब या व्यासपीठावर आहेत.